नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा. मी येथे सर्व साहित्याचे प्रमाण कसे घेतले आणि महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. तर असा हा रवाळ आणि मऊसूत प्रसाद कसा बनवायचा ते बघूया. एकाच वाटीचे प्रमाण घेऊन प्रसादाचा शिरा आपण बनवणार आहोत. शक्यतो प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी रवा हा जाड वापरायचा. 1 वाटी जाड रव्यासाठी मी येथे 3 वाट्या गाईचे दूध घेतलेले आहे. प्रसाद बनवण्यासाठी मी येथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे. प्रथम आपण त्यामध्ये 1 वाटी तूप गरम करून घेऊ. तूप गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी रवा आपण घालून घेऊ. चांगले गरम झाल्यामुळे रवा बघू शकता किती छान फुललेला आहे. आता तो अगदी मंद गॅसवर आपल्याला सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा बनवण्यासाठी तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा वापरू शकता. मी इथे जाडच रवा वापरलेला आहे. रवा अर्धवट भाजला की त्यामध्ये बारीक केलेले काजू बदामाचे काप, 1 वाटी रव्यासाठी अर्ध केळं बारीक कापून घेतलेले आहे. केळ मिक्स करून थोडंसं परतून घेऊ. केळ घातलं की रवा एकसारखा भाजला जातो. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी प्रमाण घेताना रवा जर 1 वाटी असेल तर तेवढीच वाटी साखर आणि तेवढीच वाटी तूप घ्यायचे. दूध घेताना रवा जर बारीक असेल तर दुप्पट दूध घ्यायचं आणि रवा जर जाड असेल तर तिप्पट दूध घ्यायचे. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. तरच प्रसादाचा शिरा मोकळा आणि मऊसूत होईल. बघू शकता रव्याला आता सोनेरी रंग आलेला आहे. रव्याने तूप सोडले की रवा भाजला असं समजावं. रवा आता खरपूस भाजलेला आहे, अगदी हलका झालेला आहे. त्यामध्ये आता आपण 3 वाट्या गरम केलेले दूध थोडे थोडे करून घालायचे आहे. दूध एकदम घालू नका, नाहीतर अंगावर वाफ येऊ शकते. चांगले मिक्स करून 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढायची आहे. बघू शकता रव्याने दूध पूर्णपणे ऑब्झर्व केलेले आहे. चांगले मिक्स करून घेऊ. तील कुठल्याही एखाद्या वाटीचे प्रमाण घेऊन अगदी मस्त असा मऊसूत आणि रवाळ प्रसाद तुम्ही करू शकता. आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे. तुम्हाला जर साखर कमी करायची असेल तर तुम्ही कमीही करू शकता. साखर वितळायला लागली की 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून मस्त वाफ काढून घेऊ. प्रमाण जर अगदी बरोबर घेतले तर शिरा कधीच बिघडू शकणार नाही. मी कायम याच वाटीच्या प्रमाणामध्ये प्रसादाचा शिरा बनवत असते. आजपर्यंत तर कधीच बिघडलेला नाही आहे. अगदी मऊसूत आणि रवाळ दाणेदार असा प्रसादाचा शिरा तयार होतो. आता घालून घेऊ अर्धा चमचा वेलची पावडर, तुळशीची पानं आणि किसून घेतलेलं जायफळ. चांगले मिक्स करून घेऊ. एका वाटीच्या प्रमाणात अगदी 15 ते 20 लोकांना वाटण्यासाठी प्रसाद तयार होतो. मी येथे सांगितलेलं प्रमाण आणि टिप्ससह प्रसादाचा शिरा नक्की करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.